धाराशिवच्या परंडा तालुक्यातील चांदणी नदीवरील पूल धोकादायक, महापुरामध्ये कठडे देखील गेले वाहून. पुलाची आणि कठड्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. रत्नागिरीच्या लांजातील कुर्णेश्वरमध्ये राखीव जंगलातून सागाची चोरी. कुंभवडेमधील 7 जणांना वन विभागानं ताब्यात घेतलं. 28 लाखांचा मुद्देमालही केला जप्त. वर्ध्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत आरोग्याची वारी उपक्रम. महिलांची आरोग्य तपासणी करत मार्गदर्शन. पुण्याच्या खेडमधील रासे गावामध्ये रेणुकादेवी मंदिरामध्ये नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. धाराशिवमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीत तुळजाभवानी मंदिर संस्थांनी मदत करावी. जिल्हाधिकाऱ्यांना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचं हे पत्र. भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये चित्रकार भैरवी निर्वाणने आंब्याच्या पानावरती चित्र रेखाटलं. भैरवीचं सर्वत्र कौतुक. देवीचं चित्र नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे. कल्याण स्कायवॉक गोरखधंद्यांचा अड्डा. स्कायवॉकवरील फेरीवाल्यांमुळे प्रवाशांचे हाल. नागरिकांकडून कारवाई करण्याची मागणी. पुण्यात रात्री घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक. 3 लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत. तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यात घरफोड्या करण्याचं प्रमाणही वाढलं. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील खोतवाडीमध्ये किरकोळ कारणातून शेजाऱ्यावरती चाकूने हल्ला. पिता-पुत्र गंभीर जखमी. शहापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू.